नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 11वा पाठ स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा तिसरा भाग बघणार आहोत. याचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर. बघा प्रस्तावना. सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, संस्काराचे मोती समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे ही अशी 40 पुस्तके प्रकाशित, शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित. या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचे वर्णन आले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये स्वामी विवेकानंद हे असामान्य व्यक्तिमत्वाचे होते. त्यांचं जर आपण विचार केला तर त्यांची वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती ही सर्वसामान्य माणसाच्या कुवतीच्या बाहेरची होती. असामान्य असे होते ते. आणि त्यांनी संपूर्ण भारतभर पर्यटन केलं, फिरले, ते पायी फिरले आणि भारतभूमीचं, भारतातल्या लोकांचं त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि त्यामधून काय दिसतं तर त्यांचं आपल्या देशावर असलेलं प्रेम आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची, बदल घडवून आणण्याची त्यांच्यामध्ये असलेली कुवत आपल्याला लक्षात येते. बघूया तर आपण पाठ. बघा, ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी काही इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि ते ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी, न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे. असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल. शिष्याने हे सगळं स्वामीजींना सांगितलं. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथपालांकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे वाचून पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळं ग्रंथपालाने विचार केला की आपण जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले,
मी माझं मन कुठंही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्र इंद्रियांची शक्ती आपण विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. बघा, एवढा अगोदर घेऊ आपण. तर ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो समाज, तो देश एकदा आपण जवळून पाहावा. त्या देशामध्ये आपण फिरावं, एकदा डोळ्याखालून तो देश घालावा, असं स्वामीजींना वाटत होतं. आणि म्हणून हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत स्वामी विवेकानंदांनी पर्यटन केलं, भ्रमण केलं. ते पायी फिरले भारतामध्ये, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत. आणि पोरबंदर या ठिकाणी जेव्हा ते राहिले तेव्हा त्यांनी इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचले. बघा, खूप मोठी मोठी पुस्तकं त्यांनी वाचली आणि ते रोज एक खंड वाचत असत आणि परत करत असत. मग त्यांनी त्यांच्या शिष्यानं ते ग्रंथाचे खंड परत केले. एक एक खंड ते वाचायचे आणि परत करायचे शिष्याच्या हाती. मग ग्रंथपालाने त्या शिष्याला असं सांगितलं, विचारलं की स्वामीजी न वाचताच हे खंड परत करतायत असं मला वाटतंय. कारण काही लोकांना सवय असते की मोठी मोठी पुस्तकं घेऊन जायची आणि ती न वाचता पुन्हा परत करायची. तर एवढा मोठा खंड एका दिवसामध्ये वाचणं हे शक्यच नाही, असं त्या ग्रंथपाल शिष्याला म्हणाला. मग असं 3 दिवस झालं. 3 दिवस त्यांनी 3 खंड वाचले आणि शिष्यांच्या हाती परत केले. मग आता हे स्वामी काय करत असतील तर थोडंसं पुस्तक चाळत असतील आणि वाचल्यासारखं दाखवत असतील आणि ते परत करत असतील, असं तो ग्रंथपाल म्हणाला. आणि हे शिष्यानं सगळं येऊन स्वामींना सांगितलं. मग 4थ्या दिवशी स्वामी स्वतः परत करण्यासाठी गेले खंड. आणि त्यांनी त्या ग्रंथपालाकडे 4था खंड घेण्यासाठी ते स्वतः आले आणि ग्रंथपालाकडे तो खंड मागितला. तेव्हा त्यानं स्वामींनी सांगितलं त्याला की माझे 3 खंड वाचून पूर्ण झालेले आहेत आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला त्यातलं काही पण विचारू शकता. आता या ठिकाणी स्वामींनीच आव्हान दिलेलं असल्यामुळं त्या ग्रंथपालानं काही काही आडवे तिडवे प्रश्न त्यांना विचारले आणि त्या प्रश्नांचं अचूक उत्तर स्वामींनी त्याला सांगितलं. की एवढंच नव्हे तर त्या प्रश्नाचं उत्तर ज्या पानावर आहे ते पान स्वामी अर्ध पाऊण पान कंठस्थ सांगायचे, म्हणजे अगदी तोंडपाठ सांगायचे. मग त्या ग्रंथपालाच्या लक्षात आलं की ही एक असामान्य व्यक्ती आहे, कारण हे काम मानवी कक्षेच्या बाहेरचं आहे. सर्वसामान्य माणसाला हे जमणार नाही. विचार करा, एखादा पाठ जरी वाचला तरी सुद्धा आपल्या पूर्णच्या पूर्ण लक्षात राहत नाही. आणि स्वामींची बुद्धिमत्ता ही अफाट होती, असामान्य होती, हे आपल्या यावरून लक्षात येतंय. कारण पूर्ण खंड एका दिवसात वाचायचे आणि त्या खंडामध्ये कोणत्या पानावर कोणता म्हणजे काय आहे हे स्वामींनी स्वतः सांगितलेलं होतं. आणि मग ही कोणीतरी अद्भुत व्यक्ती आहे असं हे ग्रंथपालाच्या लक्षात आलं. आणि मग त्यानं हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे असं तो म्हणाला. त्यानंतर खेत्रीचे महाराजांनी त्यांना विचारलं की स्वामी तुमच्या एवढं कसं काय लक्षात राहतं, हे तुम्हाला कसं शक्य होतं. तेव्हा ते म्हणाले की मी माझं मन कुठंही एकाग्र करू शकतो. माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळं हे मला सर्व शक्य आहे.
मी जे काही वाचतो ते माझ्या लगेच लक्षात राहतं आणि पानाच्या पानं मी एका दृष्टिक्षेपामध्ये म्हणजे कंठस्थ करतो किंवा ते आपोआपच माझ्या लक्षात राहतं. पुढे स्वामी असं म्हणाले, की बघा, आपण मुलांना अक्षरं शिकवतो, शब्द शिकवतो, वाक्य शिकवतो आणि वाक्यापाशी आपण थांबतो. मग वाक्य बोलता येणं, वाचता येणं आणि वाक्य लिहिता येणं, ही जसं शिक्षणाची शेवटची पायरी आहे, तसं त्यापुढेही जाऊन जर प्रयत्न केला, तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्र इंद्रियांची शक्ती आपण विकसित करू शकतो. विकसित करू शकलो, तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल आणि मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद म्हणजे एक-एक परिच्छेद, पॅराग्राफ मी एकदा नजर टाकली, नुसती नजर जरी टाकली तरी सुद्धा ती पानाच्या पानं मी ग्रंथाची वाचू शकतो. असं स्वामींनी त्या खेत्रीच्या महाराजांना सांगितलं. आता दुसरा एक प्रसंग स्वामींनी सांगितलेला आहे बघा. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले, तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामींचं लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर? त्याने तिथे असणाऱ्या त्या नावाड्याला विचारले, ते काय आहे? नावाडी म्हणाले, त्याला श्रीपाद शिला म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही, ते शिलाखंड. तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावे, कुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत. मी निष्कांचन संन्यासी आहे. नावाडी म्हणाले, ते तुमचे तुम्ही बघा. आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, 1.5 फरलांग अंतर पोहत जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. एखादा मनुष्य जर जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. लगेच त्या दोघा-तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले, या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर. स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा ते नावाडी थक्क झाले, आणखी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका मारायचे, पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भाव समाधीमध्येच आहेत. त्यांना काही ऐकू येत नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हटले म्हणून. पण त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट आली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते. स्वामीजी 3 दिवस
आणि 3 रात्री तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. डोळ्यासमोर त्यांना दिसत होता तो आपला भारत. आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, ज्यांना जेवायला अन्न नाही. त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो. भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे. लोकांना आधी 2 वेळा जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. बघा आता किती सुंदर पाठ आहे. आता स्वामीजींच्या जीवनातला हा दुसरा प्रसंग. बघा खूप काही घेण्यासारखं आहे या प्रसंगातून. आता ज्यावेळेस स्वामी कन्याकुमारीला आले त्यावेळेस कन्याकुमारीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांच्या मनाला अतिशय आनंद झाला. दर्शन घेऊन ते बाहेर पडले आणि समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अफाट अनंत पसरलेला असा 3ही बाजूला समुद्र होता आणि स्वामीजींचं सहज लक्ष गेलं तर त्यांना काही अंतरावर 1.5 फरलांग अंतरावरती शिलाखंड दिसले. शिलाखंड म्हणजे काय तर खडक. 2 मोठे खडक दिसले पाण्याच्या वर आलेले. आणि जर तिथे आपण गेलो तर असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. मग समुद्राच्या काठी उभेच होते स्वामी. तिथं असलेल्या नावाड्यांना त्यांनी विचारलं की ते काय आहे. ते म्हणाले श्रीपादशिला आहे. याला श्रीपादशिला असं म्हणतात. मग स्वामींच्या मनात असं आलं की अरे भारत यात्रा इथं संपत आहे आणि जर आपण भारताच्या टोकापर्यंत जर गेलोत आणि जिथं आपण उभं आहोत आज हे भारताचं टोक नाही तर शिलाखंड हे भारताचं टोक आहे आणि आपण त्या शिलाखंडावर जावं आणि तिथं आपली भारत यात्रा ह्या शिलाखंडावरती समर्पित करावी कन्याकुमारीच्या चरणी, असे विचार त्यांच्या मनात आले. आणि स्वामी विवेकानंदांनी त्या नावाड्याला विचारलं की अरे बाबा मला तू त्या शिलाखंडावरती सोड. पण नावाड्यानं काय सांगितलं बघा, तुम्हाला 5 पैसे द्यावे लागतील. म्हणजे 1.5 फरलांग अंतर नावेतून न्यायला त्यावेळेस फक्त 5 पैसे लागत होते. बघा आज आपल्या तुमच्यासारख्या छोट्या मुलांना आज पैसे बघायला सुद्धा मिळत नाहीत. 5 पैसे 10 पैसे, पण 2 पैसे 3 पैसे म्हणजे 1 पैशाला सुद्धा पूर्वीच्या काळात फार मोठी किंमत होती. आणि आता या नावाड्यानं स्वामींकडे 5 पैसे मागितलेले आहेत आणि स्वामींकडे मात्र 1 पैसा सुद्धा नसतो. स्वामीजी त्याला म्हणाले की अरे माझ्याकडे पैसेच नाही आहेत, मी निष्कांचन संन्यासी आहे. निष्कांचन म्हणजे काय तर अतिशय गरीब असा संन्यासी आहे. आता नावाड्याला काय हिच्याशी घेणं देणं नाही का. तर नावाडी म्हणाला ते तुमचं तुम्ही बघा, पण मी 5 पैसे घेतल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. मग असं ऐकल्याबरोबर स्वामींच्या मनामध्ये तीव्र इच्छा होती त्या शिलाखंडावरती जाण्याची. स्वामींनी लगेच पाण्यामध्ये समुद्रामध्ये उडी मारली आणि 1.5 फरलांग अंतर पोहत जायचं होतं. पण नुसतं समुद्रामध्ये पोहत जाणं एवढंच नव्हतं, तर त्यामध्ये आणखी एक त्या समुद्रामध्ये धोका होता. तो असा की त्या ठिकाणी शार्क मासे होते आणि शार्क माशाचा जबडा एवढा मोठा असतो की त्यांचे सुळे सुद्धा मोठेच्या मोठे असतात, हत्तीच्या सुळ्यांसारखे. आणि एखादा मनुष्य जर ह्या शार्क माशांच्या जबड्यामध्ये सापडला तर हा शार्क मासा माणसाला काकडीसारखं चावून चावून खाऊ शकतो. म्हणजे एवढा मोठा शार्क मासा बघा, विचार करा. आणि मग स्वामींनी त्या समुद्रामध्ये उडी मारली आणि हे स्वामी उडी मारताच हे नावाडी जे होते ते नावाडी घाबरून गेले की आता या माणसाचं संन्याशाचं काय होईल. मग ताबडतोब त्या नावाड्यांनी सुद्धा आपल्या नावा काढल्या आणि त्यांचा स्वामींचा पाठलाग सुरू केला.
त्यांना असं वाटलं की जर काही संकट या माणसावरती, या संन्याशावरती आलं तर, मध्येच यांचा दम संपला तर. मग स्वामीजी त्या खडकावरती, शिलाखंडावर पोहोचले आणि मग या नावाड्यांच्या लक्षात आलं की अरे हा सर्वसामान्य माणूस नाही, हा कोणीतरी असामान्य असा माणूस आहे, याच्याजवळ काहीतरी अद्वितीय अशी शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, असं या नावाड्यांच्या लक्षात आलं. मग स्वामीजी त्या नावाड्यांना म्हणाले की मी आता 3 दिवस इथेच राहणार आहे. म्हणजे 3 दिवस. असं ऐकल्याबरोबर नावाड्यांना आणखी आश्चर्य वाटलं की रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही या शिलाखंडावरती, आणि ते नुसते 3 दिवस तिथं थांबले नाहीत, तर ते ध्यानाला बसले तिथं स्वामी. आणि आता या नावाड्यांना फार त्यांची दया आली. नावाड्यांना असं वाटलं की या स्वामींना काहीतरी खायला द्यावं. मग नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खायला आणायचे, त्यांना हाका मारायचे. पण त्यांच्या लक्षात आलं की हे स्वामीजी जे आहेत ते भावसमाधीमध्ये आहेत. भावसमाधी म्हणजे काय, तर मनातील भाव आणि निष्ठा यामध्ये ते पूर्ण विरघळून गेले आहेत. त्यांना स्वतःचंही भान राहिलेलं नाही. तर असे भावसमाधीमध्ये स्वामी गेलेले आहेत, त्यांना काही ऐकायला येत नाही. मग आता बघा, असं झाल्यानंतर त्या नावाड्यांना किती पश्चाताप झाला असेल की हा असामान्य माणूस एवढा 1-1.5 फरलांग समुद्रातून पोहून आला आणि या ठिकाणी एकटाच राहणार 3 दिवस 3 रात्र. हे ध्यानस्थ समाधीला बसलेले महाराज, हा कोणीतरी असामान्य माणूस आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्या नावाड्यांना खूप वाईट वाटतं की अरे 5 पैशासाठी आपण याला नाही म्हणालोत, म्हणजे याचा पश्चाताप त्यांना होतो, खूप वाईट वाटतं. आणि मग आता या ठिकाणी नावाड्यांनी विरोध केला, नावाडी नाही म्हणाले. त्यामुळं स्वामींच्या मनामध्ये एक अंतस्थ चेतना होती, ती पेटली. आणि त्यामुळे काय झालं, ते स्वामींनी ताबडतोब समुद्रामध्ये उडी मारली. ते पोहत पोहत 1-1.5 फरलांग आले, त्या शिलाखंडावर पोहोचले. आणि मग स्वामी असं म्हणतात की जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. बघा, आता लहान मुलांना सवय असते की आई वडील नाही म्हणाले की एखाद्या ठिकाणी जाऊ नको बाबा, अडवतात. त्यावेळेस त्या मुलाला अतिशय अंतस्थ म्हणजे इच्छा होते की बाबा नाही, त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी वेगळं असेल, मला जाऊन पाहायचं आहे ते, असं होतं लहान मुलांना. म्हणजे एक प्रकारची वेगळी जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. तसं या ठिकाणी स्वामींची म्हणजे ज्या वेळेस आपल्याला कोणत्याही गोष्टीचा विरोध होत असेल किंवा जेव्हा आपण एखादी गोष्ट नाही म्हणतो समोरचा व्यक्ती, तेव्हा आपण आणखीन पेटून उठतो की नाही मला ते करायचं आहे. तसं या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला विरोध होतो त्यावेळेस माणसाचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त होऊन फुलत असतो. आणि जर आपल्याला जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी अगदी सहजपणे उपलब्ध झाल्या तर त्यामध्ये सुद्धा काय होतं, तर काही वेळा माणसामध्ये अनुकूलता जर जास्त मिळाली तर माणसातली चेतना जी असते ती काही वेळेस कोमेजून जाते. आणि जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी संघर्ष असला पाहिजे, तर संघर्षातून अनेक गोष्टी फुलत असतात. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व आणखीन पटत असतं. थोडी संकटं असली पाहिजे, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली चेतना फुलत असते. स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्र त्या शिलाखंडावर राहिले आणि या काळामध्ये ते फक्त भारत मातेचं चिंतन करत होते. आणि फक्त त्यांना डोळ्यासमोर दिसत होता तो आपला देश. आणि आपला फक्त देश नव्हे तर भारतामध्ये असलेली गोरगरीब जनता, ज्यांना खायला अन्न नाही, प्यायला काही नाही, खायला प्यायला काही नाही, अशी गोरगरीब जनता ह्या स्वामींच्या डोळ्यासमोर येत होती. आणि आपल्या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, ज्यांना खायला प्यायला नाही आणि जेवायला अन्न नाही. आणि जर आपल्या पोटामध्ये काही नसेल, जर आपण बघा तुमच्यासारखे लहान मुलं सुद्धा पोटात काही नसेल तर अभ्यास होतो का? नाही होत. तसं या ठिकाणी
जर आपल्या भारतातल्या जनतेला पोटात अन्न नाही आणि आपण वेदांचं ज्ञान देतोय तर त्याचा काय उपयोग? हे लोकांपर्यंत किती पोहोचेल असा प्रश्न स्वामींच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि म्हणून आपल्या देशातल्या लोकांना भाकरीची भ्रांत असताना, भ्रांत म्हणजे काळजी, पोटात अन्न नाहीये, अन्नाचा कळ नाही आणि आपण वेदांचं ज्ञान काय देतोय आपल्या भारत मातेतल्या लोकांना, असा प्रश्न स्वामींना पडला. आणि अरे सगळं खोटं आहे. आधी आपल्या भारतातल्या लोकांना 2 वेळा जेवायला मिळालं पाहिजे. आणि खरा धर्म हा सूर्यासारखा सर्वसमावेशक आहे, प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्वसंग्राहक असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर अन्न, पाणी आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा भागणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर माणसाच्या पोटात अन्नच नसेल तर त्याला काही सुचत नाही. आणि बघा, समाजामध्ये सुद्धा अनेक विघातक कृत्य दिसून येतात. ती कशामुळं, तर माणसाच्या या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या सुद्धा अनेक वेळा भागू शकत नाहीत. आणि मग बऱ्याच चित्रपटामध्ये आपण असं बघतो की लहान मुलगा चोरी करतोय. ती कशाची चोरी करतो, तर एखाद्या हॉटेलमध्ये जातो, एखादा काहीतरी खाण्याचा पदार्थ तो चोरून पळून जातो. हे का घडतं, तर पोटातला अग्नी हा सर्वात जास्त प्रदीप्त झालेला असतो. आणि जेव्हा आपलं पोट भरलेलं असतं तेव्हाच आपल्याला सर्व काही गोष्टी सुचत असतात किंवा आपण आनंदी असतो. म्हणून माणसाला 2 वेळा पोट भरेल इतकं अन्न मिळालं पाहिजे आणि तेव्हाच सर्व काही होईल. आणि वसुंधरेसारखा खरा धर्म हा सूर्यासारखा प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. आणि हे सर्व धर्म समन्वयाचं सूत्र या स्वामींनी आपल्या समाजाला, भारत देशाला समजावून सांगितलं. तर स्वामींच्या जीवनामध्ये खरेखुरे घडलेले हे प्रसंग आहेत. याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं, तर स्वामी विवेकानंद हे काही असामान्य, हे सर्वसामान्य नव्हतेच, म्हणजेच असामान्य बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ होती. त्यांचं वाचन जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येतं की अफाट बुद्धिमत्ता असलेला आणि असा हा संन्यासी होता. आणि त्यामुळेच त्यांनी भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेलेलं दिसतं आपल्याला. ठीक आहे. आता या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही स्वतः करायचा आहे आणि मला पाठवायचा आहे.